उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात काय केलं ते संपूर्ण महाराष्ट्राला सांगावं, टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. तसंच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला आता लोक कंटाळली आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्यात. खरं तर सातारची जागाही निवडून आली असती, पण पिपाणीनं घोळ केल्यामुळे ती थोडक्यात हातून निसटली अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बोलताना व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही पेंद्या सुदाम्याची जोडी आहेत. गरज पडल्यास मराठा उभा करणार नाही, पण त्यांना निवडून येऊ देणार नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य, जरांगेंचे समाधान होतच नाही असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या विधानानंतर जरांगे यांनी इशारा दिलाय. लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुमची लायकी काय? शिवसेनेची स्थापना 58 वर्षांपूर्वी झाली, तेव्हा तुम्ही कुठे होता? तुमचा जन्म झाला होता का? शिवसेनेच्या कोणत्या लढ्यात, आंदोलनात तुम्ही होता? फक्त तुम्ही टेंडर आंदोलनात होता. तुम्ही तुमच्या देवघरात मोदी, शहा आणि निवडणूक आयोगाचा फोटो ठेवून त्यांची पूजा करा. बाळासाहेबांचा फोटो वापरू नका. विधानसभेला सुद्धा तुमची ठासून मारू असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. पंतप्रधानांची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा बसला असा हल्लाबोल शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे गेल्या 3 दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद त्यांनी साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.